हे अतिक्रमण तुम्ही म्हटलं 2-2 मजले 3-3 मजले बांधले विशाळगड किल्ल्यावर. हो तिथं शिवाजी महाराजांच्या शिवकालीन विहिरी आहेत, त्या विहिरीवर अशी जाळी टाकली त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीट करून 2-2 मजले आहेत. हे कोण खपून घेणार? हे सगळे नेते मंडळी खालनं बोलतात. तुम्ही केव्हा गेले विशाळगडवर? माझं चॅलेंज आहे. आज माजी पालकमंत्री म्हणतात, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील म्हणतात असं नाही बरोबर, संभाजीराजेंनी पुरोगामित्व सोडलं, हे सोडलं ते सोडलं. तुम्ही गेलाय किंवा किल्ल्यावर विशाळगडच्या? तुमचा काय अधिकार बनतो माझ्यावर बोलायचा? तुम्ही जावा ना किल्ल्यांच्यावर काम करा. तुम्ही किल्ल्यांसाठी काय फंड दिले हो? कोल्हापूर जिल्ह्याच्या किल्ल्यांच्यावर बाहेरचं सोडून द्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या किल्ल्यांसाठी किती पैसे दिलेत मी सांगू शकतो. मी विशाळगडच्या किल्ल्यासाठी पुरातत्व खात्याच्या माध्यमातून 5 कोटी दिले. रांगणा किल्ला जिथं ताराराणींचं वास्तव्य होतं तिथं 5 कोटी दिलेत. तुम्ही सांगा ना. आणि माझ्यावर ताशेर ओढत आहे काय? ती अधिकार पहिलं बोलायला. म्हणजे एक माणूस जर चांगल्या गडकोट किल्ल्यांसाठी काम करत असेल त्याला सुद्धा बाद करायचं, हे नाही बरोबर. आता बाकी सगळं तुम्हाला काय बोलायचं असेल ते बोला. हा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जे अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे, पहिलं कोणाचं अतिक्रमण निघालं? हिंदू लोकांचं निघालंय. त्यांचं नाव सुद्धा माहित पाहिजे असेल मी सांगतो तुम्हाला. एक मिनिट. एक वेल्लाळ आहे आणि प्रकाश पाटील यांची सुरुवात झाली, त्यांच्या नावाने सुरुवात झाली. आता ह्याच्यात काय धार्मिक वळण, ह्यात मुस्लिम समाजाचं काय मुद्दाम केलंय का? हे हिंदू मुस्लिम हे वळण लावू नका. हे महाराष्ट्राला परवडणार नाहीये. ही माझी आपल्या सर्वांना, सगळ्या पुढाऱ्यांना, सगळ्या पक्षातल्या लोकांना, सगळ्या समाजातल्या लोकांना ही माझी विनंती राहणार आहे. मी सगळ्यांना देतो उत्तर. पण नाही, ही तर सुरुवात झालेली आहे. सरकारने सुद्धा काहीतरी एक पॉलिसी ठरवणं गरजेचं आहे की नाही तर हे अतिक्रमण काढलं आणि परत तिथं अतिक्रमण झालं का दररोज काय आम्ही विशाळगडला जाणार नाही. पण त्याला काहीतरी पॉलिसी ठरवायला लागेल, त्याला काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स करावे लागतील, जेणेकरून अतिक्रमण काढल्यानंतर सुद्धा परत तिथं अतिक्रमण होऊ नये. आणि खऱ्या अर्थाने त्या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन जतन तुम्ही कसं करणार त्याचा सुद्धा एक प्लॅन ऑफ ऍक्शन तुम्ही रोड मॅप हा करून देणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.